चला आजचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला फक्त मी साड्यांचंच कलेक्शन दाखवणार आहे। ब्लाऊज तर तुम्ही विचारा नका, एवढे ब्लाऊज आहे वापरायचे तर वेगळे, पण असं छान छान ब्लाऊज पण आहे, ते कलेक्शन तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि आज हा व्हिडिओ ना थोडा लेटेस्ट टाकणार आहे मी, कारण घरात सगळं आवरायचं असतं आणि साड्यांचा पण पसारा खूप आवरायचा होता त्यासाठी। मग तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, राशामध्ये मध्ये करते बघा। या सर्व काही दोन असा सिंपल साड्या आहेत, म्हणजे चांगल्याच आहेत त्या, असं पार्टी वेअर। पण या बाकीच्या सर्व काही पैठण्या आहे ना मी या झोल्यामध्ये ठेवते। हा ही घालेल, ही घालेल। काय माहिती दिसत तर नाहीये। आणि जसं आपण दुकानावरून पॅकिंग साड्या आणतो ना, त्या साडींचं असं कवर असतं ना, ते मी दुकानावाल्याकडून बाकीचे मागून आणते आणि अशा सर्व काही साड्या असं पॅकिंगच करून ठेवते मी। बाकीचे नाही राहत तर मग बाकीचे अशाच ठेवून देते, पण हे पॅकिंग केलेलं ना छान असतात, आपल्याला कधी पण काढलं म्हणजे पटकन काढता येते। तर सर्व पैठण्या मी आता अशा प्रकारे इथं ठेवून घेणार आहे। आणि जास्त करून हा पूर्ण झोला माझा पैठणींचाच आहे, आणि सिंपल साड्या तर खूपच आहेत आणि रोज वापरायच्या पण खूपच आहेत। तर चला, हाय नमस्कार सर्व ताईंनो, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावो ईश्वरचरणी प्रार्थना करते। तर बघा ही पण साडी छान आहे, पैठणी नाही आहे पण पैठणी सारखाच लुक आहे तिचा, खाली बॉर्डर आहे। ही पण पैठणीची आता ठेवली ती। हे आता आधी खूप चालत होत्या, आता बंद झाल्या या साड्या। आधी खूप याच निघाल्या होत्या, आणि ही पण पैठणी सारखीच आहे ही पण कपडा खूप छान आहे हिचं पण। राशाचं म्हणणं आहे की मला धरा, आता तिला धरायला वेळ नाही बघा, ती धरायला सांगते ती। तर वेगवेगळ्या कलरच्या पैठण्या आहेत। ही बघा, ही पण खूप छान आहे। राशा खेळते आता। ही पण ब्लू कलरची इतकी छान दिसते ना, नेसून खूपच छान दिसते। खूप आहेत पैठण्या पण नेसल्याच जात नाही, आता कसं आहे ना जड होतात त्या आणि सहन होत नाही, म्हणून अशा बारीकच साड्या मी जास्त वेअर करते। पैठण्या कधी कधी लग्न वगैरेमध्ये हे ब्लाऊज आहे त्याच्यावरचं, ते पण मध्येच ठेवते। आणि हे पण पैठणी सारखीच आहे साडी, आणि ही पोपट्या कलरची साडी आहे। हा पदर आहे वरचा, आणि या नाही का आता न्यू निघाल्या होता बघा, खूप चालल्या ह्या पण साड्या। या पण आणि अंशूने पण घेतली होती, मी पण आणि कविताने पण घेतली होती, आणि तिघांनी घेतले होते वेगवेगळ्या कलरच्या। मुद्दाम करते मग तू आता। वेगळे कलर होते तिघांचे। चला आता लावून घेऊया, झाला काम नाही करू द्यायचंय का आता? हा एवढा पसारा
ते पण दाखवून दे, मग काय ठेवायचं काय मुलांनी दाखवून. काय मग आता परत काय ते म्हण नाही मला बाहेर लय त्याच्या तेज आता रोज वापरायचा तर अजून आहेत, पण या पण दाखवते तुम्हाला. या बघा, ह्या सर्व काय रोज वापरायच्या आहेत. तुम्ही बघतच असतील माझ्या व्हिडिओमध्ये. या साड्या रोज वापरते मी. आणि अजून आहेत दुसरे कपाट तर पूर्ण भरलेले आहे आधीच्या साड्यांची पण खूप खूप. तर बघा, हे परकर, ही एक झोला भरून तर परकरच आहेत सर्व साड्यांवरचे. आणि अजून बाकीचे तर वेगळ्या झोल्यामध्ये आहेत, ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि या साड्या सर्व काही रोज वापरायच्या. आणि बघा, तुम्हाला कपाटामध्ये अजून दाखवते मी दुसऱ्या साड्या. त्या तर काढलेल्याच नाही आहेत, ह्या फक्त ह्या कपाटातल्या काढल्या आहेत. आणि फर्निचरचं कपाट बनवलेलं आहे ना, ते तर पूर्ण एक भाग पूर्ण भरलेला आहे तो पण साडींचा. लगेचच दाखवते तुम्हाला सर्व परकर वगैरे सर्व काही. राशू मला फुटाणे खाऊ घालते, तिच्याजवळ फुटाण्याचं डब्बं देऊन दिलेलं आहे. कसा मागे आम्हाला 3 जणांना ताप होता ना, तोंड असं कडू झालेलं होतं, तर आम्ही असं फुटाणेच खायचो मधून मधून, थोडं बरं वाटायचं. मग हे बघा, राशू पण माझ्याजवळच बसलेली. आणि हा सगळं काय पसारा पडलेला आहे इकडे. ब्लाउजांचा वापरते ब्लाऊज आहेत ते ठेवलेले. ब्लाऊज तर साड्यांमध्येच ठेवले मी. हे बघा, ह्या सर्व काही साड्या छान छान कलर. मला जी साडी आवडते ना ती घेते मी. तर बघा, ही कपाट तर पूर्णच भरलेली, तुम्हाला एवढ्यात दाखवल्या मी. फर्निचरची कपाट आहे पूर्ण भरलेली ती पण. आणि आता हे सर्व दाखवलं गेलं. आता या कपाटामध्ये मी ठेवते, ते पण तुम्हाला दाखवते कसं ठेवणार आहे ते. तर चला, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. हा ठीक आहे. ही वापरा नाही, किती मस्त आहे हिरवी. आणि ना आता या बाकीच्या आहेत ना, त्या एक ज्वेलामध्ये ठेवायला. हा, ही चांगली वाली पण का नाही, मी ठेवून दिली तिथे फक्त. तिला घेऊन आले असते ना. आमच्या सर्वांचं जेवण झाले. राखूचं बाकी आहे जेवण. आता त्याला जेवायला वाढणार आहे अंशू. ब्लाउजांचं कलेक्शन मी उद्या दाखवणार आहे तुम्हाला. अशा प्रकारे सर्व साड्या झोला सर्व काही ठेवून दिलेले आहे कपाटमध्ये. हा, आणि अवघड तर सगळ्यात शेवटी जायला पाहिजे. ज्या मी नाही सांगते त्या सगळ्यात खालच्या ह्याच्यात 3 नंबरच्या ह्याच्यात डायरेक्ट खाली. ओ गळे गेला ना हो मम्मी. या त्याने म्हणते मी गड्या मुडल्या असं. ही पण वापरा, ही पण वापरा, ही पण. आणि या खालच्या आहे ना, या बस झाल्या आता. या पक्क्या वापरल्या गेल्या, या बस या ठेवून द्या. म्हणजे वापरा, पण आता थोडे दिवस नका वापरू असं.
आता वापरायच्या पण ठेवल्या गेल्या, पैठणींचा पण एक झोला भरून ठेवला गेला. आता आहे ना असं कुठं गेलं पटकन नेसायला काढायला त्या तशा सिंपल साड्या इथं ठेवते मी. सिंपल म्हणजे खूप छान आहेत त्या, महागड्या, पण ह्या बघा अशा प्रकारे पटकन कुठं गेलं म्हणजे पटकन नेसता येते. अशा साड्या मी आता इथं ठेवते. हा एक झोल्यामध्ये. आणि हे तर परकर आहेत सगळे, हे बघा. अजून परकर आहेत माझ्या तिकडच्या कपाटीत, तुम्हाला ते सुद्धा दाखवणार मी. हे राशा मध्ये मध्ये करते. आता हा पण झोला आहे ना पॅक करून मी तिथं ठेवून देते. आता आहे ना सगळं काही साडींचं कलेक्शन तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे. हा पण झोला आता मी वरतीच ठेवते, झोलावर झोला ठेवते. हे बघा याच्यात सगळ्या पैठण्या आणि याच्यात म्हणजे काय म्हणतात त्या साड्यांना, प्रिंटेड. चांगल्या डेली म्हणजे थोड्या कुठे बाहेर येण्या जाण्याच्या. तो थैलाला थोडस व्यवस्थित करा आणि खालून. हा बस तसं. हा आणि हा परकर खाली रोज वापरायला परकर लागतील ना. असं बोला ना तो बेबी. हा तुमच्या हिशोबाने ठेवून. दोन आहेत ना लाल, दोन आहेत ना. मग कसं आहे मस्त. रोज वापरायचे परकर या बास्केटमध्ये ठेवून देते, म्हणजे पटकन काढता येतो. सकाळी सकाळी कशी असते ना, कसं असतं ना खूपच घाई असते, त्यासाठी बास्केटमध्ये कसं वरच्यावर काढले जातील म्हणून वापरायचे सर्व काही परकर मी इथेच बास्केटमध्ये ठेवते. तो स्टोल बी ठेवून द्या त्याच्यामध्ये. तुमचा स्टोल आहे ना तो. हा ठेवा ठेवा. झिल्ली पहिले. हा तर चला आता सर्व काही आवरलं गेलं. ब्लाउजांचं कलेक्शन तुम्हाला उद्या दाखवणार आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा साडीकडे कलेक्शनचा व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादा लहान मोठ्यांना बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. आता हा सर्व काही ब्लाउजांचा पसारा आहे, तुम्ही बघू शकता. उद्या हे सर्व काही दाखवणार.